होईल तो भोग भोगिना पुला, न घाली विठ्ठला भार तुझ, तुम्हा पासाव हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान मुखीनाम. न एका कुलती गर्भवासासाठी, न धरी हे पोटी भय काही, तुम्हा पासाव हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान मुखीनाम. तुका म्हणे मज उदंड एवढे, नाचेन मी पुढे माय बापा, तुम्हा पासाव हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान मुखीनाम. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथा. आई माथा ठेविला, आई माथा ठेविला, बाई माता ठेविला, बाई माता ठेविला, बाई माता ठेविला. आई माता ठेविला. शरण शरण एकनाथ, बाई माता ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. शरण शरण एकनाथा, बाई माता ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून भजनाचा प्रवास विशिष्ट उंचीला गेल्यानंतर साधकाच्या बदललेल्या मनोभूमिका वेगळ्याच गोष्टींचा अट्टहास करतात. या बाबीचं गोड दिसणारं दर्शन म्हणजे ही रचना आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. श्री एकनाथ षष्टीच्या निमित्ताने वैकुंठवासी राधाकृष्ण महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा दातली गावचा भव्य दिव्य असा अखंड हरिनामोत्सव, त्यातली आजची ही जागराची कीर्तन सेवा आपल्या उत्सवाचे एक मार्गदर्शक आणि नाशिकचा महाराष्ट्राला असलेला भावमय परिचय प्रेममूर्ती भगीरथजी महाराज काळे यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण सर्वजण कीर्तनप्रेमी, सुज्ञ आणि भावज्ञ याचा सुंदर संगम असं हे दातली गाव आहे. तुम्ही कीर्तन छान ऐकता म्हणून मी तुम्हाला सुज्ञ म्हटलं, आणि गारा सुद्धा या भावनेच्या धारा रोखू शकल्या नाहीत म्हणून मी तुम्हाला भावज्ञ म्हटलं. विठ्ठला परमार्थ आवडतो म्हणून सुरू होतो
आणि निष्ठेचं कवच जेव्हा ज्याला प्राप्त होतं तेव्हा आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही अशा बोधावर येतो. सोपं सांगायचं तर सगळे जीव पाण्यावर जगतात आणि मासा पाण्याशिवाय मरतो. दोन्हीचा संबंध ध्वनीचा संबंध राहू द्या. ध्वनीचा या दोन्हीचा संबंध पाण्याशी आहे. आपलाही संबंध पाण्याशी आहे, माशाचाही संबंध पाण्याशी आहे. कोण किती काळ पाण्याशिवाय राहतं तो भाग वेगळा आहे. उंटापर्यंत मजल मारू शकता, तो सगळ्यात जास्त काळ पाण्याशिवाय राहतो असं म्हणतात. पण डिपेंड ऑन वॉटर, आम्हाला पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. आम्ही पाण्यावर जगतो हे विधिमुखाचं विधान आहे, पण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही हे निषेधमुखाचं विधान आहे. दररोज आम्ही कीर्तन ऐकतो हे आमचं सगळे पाण्यावर जगतात असं आहे, पण एकादशीचा दिवस आहे ना अशी स्थिती आहे तरी कीर्तन झालंच पाहिजे म्हणजे मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही असं उदाहरण. तुकोबारायांच्या वचनाने मी तुमच्या भावनेला वंदन करतो. जीवजिती जीवना संगे जीव जिते जीव जिते जीवना संगे जीव मच्छा मरण त्या वियोगे मच्छा मरण त्या वियोगे मच्छा मरण त्या वियोगे मच्छा मरणाचा वियोगे मच्छा मरणाचा वियोगे मच्छा मरणाचा हे जीव जिते जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे मच्छा मरण त्या वियोगे हे जीव जिते जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे मच्छा मरण त्या वियोगे. 6 वाजता मला भगीरथजी महाराजांचा फोन आला. म्हणे धो धो पाऊस कोसळतोय. अशा परिस्थितीमध्ये आमच्या दातलीचे तरुण टाकून निघून नाही गेले. कोण मंडपावर चढतंय, कोण हे कपडे हटवून आणखी वेगळं काही करता येईल का, आपल्याला आणखी प्लास्टिक बांधून पुन्हा उशिरा पाऊस आला तर त्यावर मात करून, परंतु हे एकादशीच्या दिवशीचं श्रवणाचं सुख आम्ही गमवायचं नाही. ही जी आपली निष्ठा आहे, श्रद्धा आहे, हा मांडव ज्यासाठी घालायचा असतो तेच आहे. विठाला ठरव 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 हे मला आश्चर्य आहे, एवढा तांडव होऊन मांडव तसाच आहे. तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. ढग नाही ना डग पण नाही. विठाला ठरव 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 विठ्ठल. आणि प्रीती प्रतिकूलतेमध्येच सिद्ध होते ना. तुमच्या निष्ठा त्या काळी सिद्ध होतात. म्हणून मला आनंद, दरवेळेला मी दातलीला येतो, पण त्यापेक्षा आज माझं समाधान फार मोठं आहे. कारण भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन ऐकावं याचा तुमचा अट्टहास किती टोकाचा आहे हे मी तुम्हाला जाणून आज मी तुमच्या पुढ्यात बोलतोय. म्हणून तुमच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर अनंत पटीने वाढला. विठाला ठरव ठरव विठ्ठल विठ्ठल. हो. आणि याकरताच कीर्तन, भजन, प्रवचन, उत्सव असतात. भक्त्योग वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. कीर्तनाचे उद्देश 2च आहेत. थोडस कमी द्या चवीपुरतं. भक्त्योग वर्धनम, जे ऐकल्यानं आपल्या अंतःकरणातल्या भक्तीचा ओघ वाढू लागतो. आणि दुसरं कारण आहे, आम्ही त्याचं ऐकत राहिलो की त्याला बरं वाटतं, त्याला बरं वाटावं म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये दृढ आहे. कदाचित असं असेल, हा विचार सगळीकडे पाहायला मिळत नाही. उलट लोक आज कसं कॅन्सल होईल आणि सुटी कशी, कारण भर पगारी सुटी आणि त्याच्यानंतर कन्फर्म पेन्शन हा सध्या ज्वलंत मुद्दा आहे. विठाला सुटता कसंही. अहो चालू कीर्तनात लाईट जरी केली तरी 10-12 जागा रिकाम्या दिसतात परत लाईट येईपर्यंत.
हे लाईटली घेण्यासारखं नाहीये. अशा पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या कीर्तननिष्ठा, भजननिष्ठा, एरवी फक्त निष्ठा कसं निसटता येईल याचा विचार, पण या सगळ्यावर मात करून आपण अत्यंत सद्भावनेने हे सगळं करतात. त्याचं कारण पण मला माहिती आहे. त्याचं कारण मला माहिती आहे की हे बळ, हा विचार, हा भाव का बरं असा तुमच्या मनात इतका दृढावला. त्याचं कारण आहे, जी गावं संतांच्या रस्त्यातली असतात ती अशीच असतात. वा. हे राहू द्या, उद्या भंडारा आहे, बाकी प्रसाद घ्या. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला कीर्तनातली प्रवृत्ती ही निवृत्तीनाथाने दिलेली प्रवृत्ती आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ही सद्भावना, ही कथा प्रेरणा आहे. त्यातली आजची ही जागराची कीर्तन सेवा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज स्वतःच्या एका उंचीच्या काळातली प्रतिक्रिया, आपल्या मनोभावना व्यक्त करतात. सर्वसाधारणतः शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा असा नवीन कीर्तनकारांना तरी नियम आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एरवी एखाद्याने पहिल्या दिवशी ठाकलोसीद्वारी घेतला तर आमच्या महाराजांचं काही निराळच असतं. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा मागणीपर अभंग आहे. मागणी महाराजांच्या जीवनात संभवली की संभवली नाही हा मुद्दा विवादाचाच राहिलेला आहे. कारण त्यांच्या वचनांमध्ये असा विरोधाभास जागोजागी दिसतो. त्याला वाङ्मयीन अंतर्विरोध असा पारिभाषिक शब्द आहे. अंतर्विरोध म्हणजे ते दोन्ही स्वीकारायचंच असतं, पण कधी कधी ती एकमेकाच्या विरोधात उभं ठाकलेलं असतं. सोपं सांगू का? एक जण मला म्हणाला, महाराज माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणतो, आई सांगते की मी मरेपर्यंत तरी तू माळ घालू नको. काय ध्यानात आलं आपल्या? आपण आईचं ऐकावं हा पहिला धर्म आहे. आणि आईनं काय सांगितलंय? मी जिवंत असेपर्यंत तरी तू माळ घालू नको. बरं, मग आईचं ऐकावं हा धर्म आहे आणि माळ घालणं हा पण धर्मच आहे. मग अशा वेळेला आम्ही त्याचा निर्णय काय करायचा? हिचं कधीच ऐकायचं नाही असं करावं का हेच ऐकायचं आहे म्हणून हिला कधीच ऐकू नये असं करावं? तर मला असं वाटतं ती काय बरं वाईट सांगते ती त्या त्या कालानुरूप ठरवावं. पण आई जरी माळ घालू नको असं सांगत असेल तर आई काय सांगते याऐवजी त्या दिवशी माऊली काय सांगते ते ऐकावं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती काही म्हणत असेल पण माऊली काय म्हणते ते फार महत्वाचं आहे. ज्ञानोबरायांचा फार गोड अभंग आहे, चौचरणीत गायला जातो. माऊली म्हणते, या जगात सगळ्यात पवित्र काय असेल तर ती नाममाला आहे आणि ती नाममाला तू धारण कर. नाममाला घे पवित्र, नाममाला अमृतमय घे पवित्र, नाममाला हे पवित्र नाममाला घे पवित्र. नाममाला घे पवित्र, अंती हेची शस्त्र भव कर्मायिक. नाममाला घे पवित्र, नाममाला घे पवित्र, नाममाला हे पवित्र. फार गोड गायला आपण, कारण याला फार हृदयातले स्वर लागतात. नाम माला घे पवित्र, अंती हेची शस्त्र, राम नाम हा महामंत्र, सर्व बाधा निवारील, भवकर्म हेची वीक. म्हणून त्या दिवशी आई बाजूला ठेवावी, माऊली जवळ घ्यावी, निर्णय करावा. याचा अर्थ असा आहे की दोन्ही विधानं अंतर्विरोधात जाणवून येतात. त्यावेळेला निर्णय कसा करावा हा प्रश्न आहे. एकाने अभंग वाचला, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपले स्वहित पाही,
चौधरी यात्रा बुकिंग करू तीर्थयात्रा तीर्थयात्रा नाशिकला करून घेतलं त्यांनी, बरोबर. परत घरी आला, पुन्हा गाथा काढली आणि पुन्हा ऑफिसला फोन केला, माझं कॅन्सल. तीर्थी धोंडा पाणी देवरोकडा सज्जनी. मग आता जवळ सकळ सिद्ध आहे अभंग ध्यानात घेऊन तीर्थयात्रेचं बुकिंग करावं की तीर्थी धोंडा पाणी हे वाचून कॅन्सल करावं. मला वाटतं कॅन्सल करण्याआधी कन्सल्ट करावं विठाला. कॅन्सल नको, कन्सल्ट पाहिजे. कन्सल्टिंग महत्वाचं आहे. जिंदगी के साथ भी कन्सल्टिंग वर सगळं डिपेंड आहे ना. कारण मरणाचे सुद्धा फायदे असतात हे तुम्हीच सांगू शकता विठाला. पण जीवनाला जे अत्यंत आवश्यक आहे, स्वैर आणि चंगळवादातून भविष्याच्या निर्णयाचा विचार तुम्ही मांडत असता. मला म्हणायचं इतकंच आहे की तीर्थयात्रा करावी का मग तीर्थात धोंडपाणी म्हणावं, ही दोन्ही वचनं महाराजांचीच असली तरी त्याचं लोकेशन शोधा तुम्ही. ते त्या जागेवर जाऊन पहा, मग तुम्हाला त्याचा तपास लागेल. कसा? मी जर तरणा बांड आहे, मला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, याचा अर्थ मी आताच काय तीर्थयात्रा होतील त्या कराव्यात. वय वर्ष 80, नाव नोंदवलं कैलास यात्रा, ती कैलासवासी यात्रा होईल विठाला. आता तू कुठं तिकडे कडमडायला चाललाय, जे गेले त्यांना सूतक करशील, कारण ते तुझ्या टप्प्याच्या बाहेर आहे. आता ते तुझ्याकडून होणार नाही. शंकराचार्यांनी सुद्धा एका अशाच पाठांतर करणाराला थांबवलेलं होतं. ते म्हणतात आता हे नाही नाही रक्षती डुकरून करणे, तू आता अबकड कचट तप गजड दब हे आता करू नको. आता तू फक्त भज गोविंदम गोविंदम भज मूढमती. मग अभ्यास करू नको हेही कोणाला तरी सांगितलं, आणि फक्त गोविंदाचं भजन कर हेही तरी कोणाला सांगितलं. अभ्यास कर हे कोणाला सांगितलं? हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जे आता शाळेत जातात त्यांना ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी. एकदा 50-60 गेल्यानंतर किती घोकलं तरी त्याला दुसऱ्या दिवशी विचारतात कोणता अभंग घेतला होता महाराजांनी. फार मोठी अडचण. तो संताचाच होता. अभंग कोणाचा म्हणजे संत काय खंत आहे ही, काही लक्षात राहीना. एकांत सांगितलं नामा म्हणे एका जनार्दनी म्हणे नामयाची जनी. म्हटलं कॉकटेल पेक्षा पलीकडचं ज्यूस झालं. तुला नेमकं म्हणायचं काय आहे? हे आंतरविरोध असतात. तसं तुकाराम महाराज मागणारे की न मागणारे यात आंतरविरोध आहेत. कसं काय आंतरविरोध आहेत? एकीकडे ते म्हणतात की महाराज तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक त्याचे. आणि त्यांच्याच गाथ्यात मागणी पर अभंग. आम्हाला कसं काय हे पटावं? तर त्याच्यामधल्या आंतरविरोधांची चिकित्सा करताना त्याचे काही नियम आहेत. टर्म अँड कंडिशन्स. नियम व अटी लागू कोणत्या आहेत? त्यांचा मागणीला विरोध आहे ती मागणी कोणाहीकडे असेल तर, आणि ती मागणी कशाहीसाठी असेल तर. आणि मागणीला मान्यता कोणती आहे? जर ते मागणं विशिष्टाकडे असेल तर, आणि तीच मागणी मान्य आहे जर ती मागणी विशिष्ट असेल तर. कोणाकडे मागणं असावं या पलीकडे जाऊन ते मागणं काय आहे या स्वरूपाच्या ठिकाणी महाराज स्थिरावतात विठाला. जीवाकडचं मागणं मान्य नाही, देवाकडचं मागणं मान्य आहे. मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या. जीवाकडे मागणं त्यांना मान्यच नाही. एक राजा रस्ता चुकला होता. चुकलेला तो सगळ्या सैन्यासोबत ताटातूट झाली. एका धनगराच्या पालावर पोहोचला. तहानेनं व्याकुळ झाला होता. तिथं गाराचा पाऊस नव्हता. घामाच्या धारा होत्या. गारा कसल्या? आता जीव प्राण व्याकुळ होतो. त्या धनगराच्या पोरानं त्याला लोटाभर पाणी दिलं. म्हणे घ्या आपण, तृषाक्रांत जीव आहे आपला. नेदा तरी हे हो नका देवन, फुकाचे जीवन तरी पाजा.
हे प्रमाण बिस्लेरीवाल्यांनी म्हणावं का म्हणू नये याबद्दल वादच आहेत, कारण फुकाचे जीवन तरी पाच. वारीमध्ये कोणी ती रिस्क घेत नाही विठ्ठला, कारण ज्यांनी घेतली त्याच्या वाट्याला दुसऱ्यांदा ती येतच नाही. त्यांनी तो लोटाभर पाणी दिलं, राजा ते पाणी प्यायला. तो म्हणाला, तुझे माझ्यावर ऋण झाले, मला जाणीव आहे, काहीतरी दिलं पाहिजे. छोट्या गोष्टी सुद्धा जो विसरत नाही तो माणूस मोठा. ही मोठेपणाची खरी मोठी व्याख्या आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जो चुकत नाही, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्याच्या आयुष्यातून निसटत नाही, त्याला मोठा माणूस म्हणतात. आपण तर मृगजळासारखे कशाच्या तरी मागं जाताना काय काय तुडवत जातो ना, त्याचा हिशेबच नसतो. आता लग्न समारंभ आहेत ना, ते तुमचे पारिवारिक उत्सव आहेत, ते पारिवारिकच राहू द्या. तुम्ही खानदेशात जाऊन बघा, त्यांच्या त्या उत्सवाचा पारिवारिक जो बाज आहे तो ते मिटू देत नाही. आणि आपल्याकडं हे साहेब आले, ते साहेब आले, सगळे साहेब बिना आहेराचे विठाला. तुमच्या लग्नात आहेर कोण करते? तुमची आत्या, तुमची काकू, तुमची मावशी. आणि ती स्टेजवर कुठल्या तरी कोपऱ्यात फेकून देता. नक्की चालले कुठं? आपण धावतो कशाच्या मागे, पळतो कशाच्या मागे? आम्हाला हा निर्णय, हा विचार आम्हाला नक्की करताच आला पाहिजे. मग छोटीशी बाब असेल तरी सुद्धा तिचा आदर, तिचा गौरव करता आला पाहिजे. मीडिया नव्हती, प्रेस कॉन्फरन्स नव्हती, पण नाथानी अंत्यजाचं वाळवंटातलं रखरखत्या वाळूतलं मूल उचललंच ना. कोणी दखल घेतली असती त्याची? कोणीतरी पाहिलं म्हणून आपल्याला माहिती तरी झालं ना. नाथ कॅमेरे घेऊन हिंडत नव्हते विठाला. तुमच्या सत्कर्माचं दर्शन घडू द्या, प्रदर्शन नको. त्यात तुम्हालाही आनंद नाही आणि लोकांनाही आनंद नाही. माझ्या FB वाला एकाने एक फोटो शेअर केला, म्हणजे टॅग केलं होतं मला. आमचं मंडळ मदत करताना, कोविड मधलं होतं, एक जण बेडवर असा हॉस्पिटलला झोपलेला आहे आणि 7-8 जण मिळून त्याला एक केळं देतानाचा फोटो होता. म्हटलं काय रे, काय उपकार केलाय तुम्ही त्याच्यावर? काय दिला? केळा. आणि तो अकेला विठ्ठला. छोटी सुद्धा गोष्ट तो विसरत नाही. त्याचं सुद्धा त्याचं प्रत्यक्ष आणि नियोजन असतं. त्यांनी सांगितलं, मला लिखाणाची काही व्यवस्था नाही, एक झाडाचं पान तोडलं, त्याच्यावर एक काडी घेतली, एक गाव इनाम असं लिहिलं आणि बोटातली अंगठी काढली, ती मुद्रिका दाबली, ठसा उमटवला. राजा आज्ञा महत्वाची. त्याला सांगितलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ये. त्याने ते पान बाजूला ठेवलं, राजाला सोडायला गेला. तिकडून येईपर्यंत ते पान दिसेना. पान नाही पण बकरीची मान हलताना दिसत होती. कारण ज्या पानावर एक गाव इनाम लिहिलं होतं त्या पानाचा कार्यक्रम ह्या बकरीनं केला. तिने काय खाल्लं तिलाच कळलं नाही. तो बिचारा रडू लागला. दैव देतं, कर्म नेतं, काय करावं? त्याच्या आईनं सांगितलं, बाळा काळजी करू नको, बकरीने पान खाल्लं काही हरकत नाही. ती काय मंत्रालयात जळालेली फाईल नाहीये विठ्ठला. तुझं तुला मिळणार, तुला वेळ मिळेल तेव्हा जा. मोठी माणसं छोटी गोष्ट विसरत नाही. तो 6 महिन्यांनी गेला परत तिकडे. गेल्यानंतर म्हणे मला राजाला भेटायचंय. प्रधान म्हणाले थांब जरा, राजा पूजा करतायत. याने विचारलं पूजा करतायत म्हणजे काय करतायत? ते म्हणाले देवाला प्रार्थना करतायत. बर तू मला भेटायचं आत्ता लगेच सांगा त्यांना धनगर आलाय. तो अरे हो असे रोज बरेच भेट, मी पाणी दिलंय त्याला एकदा 1 तांब्या भरून. हे छोटे छोटे उपकार घेताना मोठ्या माणसांनी फार काळजीनं घ्यावेत हो. ते एक दिवस आपला कार्यक्रम करतात. मला एकाने फोन केला, महाराज आपली तारीख घ्या. म्हटलं डायरी पाहून सांगतो. नाही खाली, नाही 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 घ्याच. म्हटलं कसं काय? मी एकदा तुम्हाला हायवेला फटफटीने सोडायला आलो होतो. म्हटलं तू घरी ये, तुला नवी फटफटी घेतो, पण ही पिटपिट करू नको विठाला. त्याच्यामुळे हे जे छोटे उपकारवाले आहेत ना, सुरक्षित अंतर ठेवा. ते एक दिवस तुम्हाला पश्चातापाच्या दरीत ढकलते. अजिबात नाही. जे आहे ते गिव्ह अँड टेक, आवक जावक, मार्च एंडिंग मिटवून टाका. आता तो म्हणाला मी पाण्याचा तांब्या भरून दिला होता ना,
थोडं थांब, त्यांची प्रार्थना पूजा होऊ दे ना. याने विचारलं प्रार्थना करतात म्हणजे नेमकं काय करतात? ते म्हणतात ते देवाला मागतात, देवा माझ्या राज्यात सगळं नीट राहू दे, माझ्या राज्यात धनसंपदा सगळं उत्तम राहू दे असं सांगतात. असं का? त्यांनी काठीन घोंगडी घेतली. फक्त ऐका, सागर संगीत होणार नाही, ती व्यवस्था इकडे नाहीये. विठ्ठला आता आम्ही काय काय आणायचं आणखी, आता बरंच आलंय पण आता आपण नको बुवा. तेव्हा काठी घोंगडी घेतली आणि तो निघाला. प्रधानांची इथलं थांबा बुवा, असे जाऊ नका. का? मला उद्या राजा विचारेल हाताच कसं काय पाठवला. ते म्हणाले तसं नाही, मी आलो होतो ज्या कारणाने त्याच्याचमुळे चाललोय. म्हणाले का? मी आलो होतो मला काही मागायचं होतं म्हणून. मग परत का चालला? म्हणे मी देणाऱ्याकडे मागायचं ठरवलं होतं, हा मागणाराच आहे. विठ्ठला डेस्टिनेशन अंतिम असलं पाहिजे, त्या अंतिम सत्तेकडे तुमचं मागणं असलं पाहिजे. त्याला उंची असते आणि तुम्ही जे मागाल ते अद्भुत आणि अलौकिक असलं पाहिजे. आम्ही ते मागतो जे इकडून येणारच आहे ना, प्रारब्धाने घडणारच आहे ना. काय आमचं मागणं आहे? काय आमचा लाईफ प्लॅन काय? विचारा न्यू जनरेशनला, काय तुम्ही करायचं ठरलं? ते म्हणतात काय नाही, चांगल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं, मिशन ॲडमिशन, कमिशन, डोनेशन. जर त्यांना म्हटलं ना डू फॉर नेशन, नो डोनेशन, येस. चांगली शाळा, पुढे चांगल्या मार्काने पास झाला ना, चांगलं कॉलेज. बरं चांगलं कॉलेज, चांगला कोर्स, चांगला कोर्स, चांगला सोर्स. बरं चांगला सोर्स, मग पुढे काय? काही नाही, नाशिकला फ्लॅट. बरं मग नाशिकला फ्लॅट, फ्लॅट जितका सुंदर असेल तितकी यंदा कर्तव्य आहे. छान देखणी लावण्यवान पत्नी. त्याला विचारलं पुढं? काही नाही, गोंडस 1-2 मुलांचा बाप व्हावा. त्याला विचारलं मग पुढं? काही नाही, त्यांना ऍडमिशन. मग तू तिथंच आला आता. पृथ्वी गोल आहे, सगळं पुन्हा रिबूट, तुम्ही पुन्हा तिथंच गेले. मग नवीन काय? तुमच्या आमच्या ज्या आकांक्षा आहेत त्या सामान्यच आहेत ना. फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स याच्यावर कधीतरी जाण्याचा विचार ज्याच्या मनात येतो तोच माणूस आहे. विठाला आमचं शास्त्र म्हणतं आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीसी समसमान. याच्या पलीकडे जाता येत असेल तर आम्ही अलौकिक आहोत, तरच आम्ही अद्भुत आहोत. बरं जे मागतो ते कपाळावरच मागतो. अन्न, मान, धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धजनितच आहे ना. आणि त्याच्याही पेक्षा तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासव्याटी पाडितोसी. मला 2 भावाने सांगायचं आहे, नाशवानासाठी देवापासून दूर का जातो, किंवा जे नाशवान आहे त्याच्यासाठी देवाला त्रास का देतोस? हे टिकणारं नाहीये. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तिची फळ. म्हणजे तुम्ही मागता कोणाकडे आणि मागता काय याच्यात अतिसूक्ष्म तुकाराम महाराज होऊन तेव्हा बोलतात. तुमचं मागणं कोणाकडेही असू द्या, पण मागणीचा सब्जेक्ट ऑफ डिमांड तुम्ही काय स्वरूपाचं मागताय. काही वेळेला मागतात माणसं ईश्वराकडे, पण अगदी हलकं असतं. वाढावे संतान, ग्रही भावे धन धान्य, ग्रही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. रे वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. काय आपली गंधर्व सभा इतकी श्रीमंत आहे ना, माझ्या मते चित्ताला वेढा पडेल असं सगळं आहे. विठ्ठला विठ्ठल, 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 विठ्ठल. आम्ही झालो गोसावी. विठ्ठला चला. काय बिल मोठा असेल तर टिप पण मोठी ठेवली पाहिजे. विठ्ठला चला. मला म्हणायचं काय आहे
की वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, इतक्या निम्नामध्ये आम्ही राहतो. जरा सोपं बोलू, मोठा माणूसच मोठा मागतो असं नाही, मोठ्या मागणीनं माणूस मोठा ठरतो. भारताकरता हा पंधरवडा फार अभिमानाचा आहे बाबडसर. त्याचं कारण जो ऑस्कर आपल्याला नेहमी हुलकावण्यात येत होता, यावर्षी भारताने मोठं यश मिळवलं आणि आपला द एलिफंट विस्परर्स या नावाचं शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म, त्याला ऑस्कर अवॉर्ड प्राप्त झाला, जागतिक स्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार. आपल्याला माहीत असलं पाहिजे. ऑस्कर, जुने म्हणतील भास्कर काय चाललंय ऑस्कर. सगळं जग चित्रपटाचं जे निरीक्षण करतं, त्यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटामध्ये आणि भारताने मोठं यश मिळवलं. एका हत्तीची ती कथा फार सुंदर रेखाटली. बाकी नाटू नाटू आहेच विठाला. विठ्ठल, 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 विठ्ठल. मला काय म्हणायचं आहे, मग इतके वर्षे हे ऑस्कर विदेशातच का जात होते? कारण आपल्या भानसाली आणि फानसाली काय विषय देता तुम्ही? काय भारतीय चित्रपटाचे विषय? त्या हिरोईनच्या बापाला एखाद्या विलनने भोसकलं की हिरोने त्याच्या कानाखाली जाऊन वाजवली, संपलं, जय विठ्ठल. याच्यातून काय भेटल? काय तुम्हाला कशा कुठल्या अंगाने पाल? बरं, उरली ती खानावळ, बेशर्म रंग उजळतात पठाण कुठले, विठ्ठला विठ्ठल. आणि भारतीय संस्कृतीवर सैन्याचं आक्रमण करता असं नाही, अनेक निरनिराळ्या गोष्टी सुद्धा आक्रमण करतात. मला नव्या पिढीला थोडीशी जाग आणून द्यायची आहे. तुम्हाला काय वाटलं? तुमच्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा अटॅक होतोय. आज आम्ही आमच्या परंपरा, आमच्या पद्धती ओलांडून जे मोहक निघू लागलोय ना, जगण्याचा प्रयत्न करू लागलोय. गेली मुंबई तर हाताबाहेर गेली. आमच्या लग्न ही परंपरा बंद होणार आहे मुंबईत. लिव्ह इन रिलेशनशिप. ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी या प्रॉब्लेमवर भाष्य करून ठेवलंय. पै सौ चोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र. विठाला लिव्ह इन म्हणजे हाट भेटीचे कलत्रच आहे ना. म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली. माऊलीला किती पुढचं दिसतं आणि काय म्हणते माऊली. मला म्हणायचं काय, 3 जणांवर मोठ्या जबाबदारी आहे. पत्रकारांनी सत्य सांगावं, कथाकाराने शिव सांगावं आणि कलाकारांनी सुंदर सांगावं. तेव्हा समाज सत्यम शिवम आणि सुंदरम होईल. आम्हा सर्वांवर ह्या जबाबदारी आहेत, आमच्यावर ह्या जबाबदारी आहेत. तर त्या चित्रपटांना महत्त्व का आलं होतं, त्याचं कारण एवढंच होतं, त्यांचे विषय असे असतात की जर कोणाला डाऊट असेल तर माझ्या मताला पुरावा आहे, पुरावा नसेल तर पुरावा. ओलं झालंय आता. अ डे आफ्टर टुमारो नावाचा एक इंग्रजी चित्रपट आहे, तुम्ही तो पाहून घ्या. अ डे आफ्टर टुमारो. सगळ्या जगावर काहीतरी संकट येतं आणि त्यातला एक नायक पुढे सरसावतो आणि आपल्या मेहनतीने सगळ्या जगाला मदत करतो आणि त्यातली अभिनेत्री त्या विश्वकल्याणाच्या कामात त्या नायकाला मदत करते. म्हणून ऑस्कर सगळे हॉलिवूडला जात आहेत. हो, याचा अर्थ तुम्ही काय स्वप्न पाहिलंय, तुम्ही काय विचार जाणलाय, तुम्ही काय करायचं ठरवलंय, ते ब्रॉड पाहिजे, ते ह्यूज पाहिजे, ते लार्ज पाहिजे, ते बिग वन पाहिजे. विठाला अहो, मागणं मागायला घ्यावं आणि त्या मागणीतच ते डन व्हावं, हा चमत्कार वारकरी संप्रदायात आहे. सांगतो तुम्हाला, माझ्याकडे पुरावा आहे. मागणं सुरू झालं कुठून? आता विश्वात्मके देवे, बरोबर आहे. मागणं सुरू झालं, मागणं पूर्ण होईपर्यंत पूर्ण पण झालं. हा होईल दान पसावो, ही चेकवरची सही आहे. चेक करून घ्या, चेक. कारण का, त्या चेकवर लगेच सही होणं अपेक्षित होतं. अमाऊंटच तशी मेन्शन केली होती. जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात. म्हणजे तुमच्या मागणीचं स्वरूप अतिउच्च, अति मोठं असलं पाहिजे. मी म्हणतो प्रापंचिक स्तरावर जरी असाल तरी तुमचं स्वप्न फार मोठं पाहिजे. तुम्ही वडापाव का विकेनात, मुसळगाव MIDCत का विकेनात, पण तुमचं स्वप्न इतकं पाहिजे की लोकांनी ऑनलाईन मला सर्च केलं पाहिजे
आणि शिर्डीवाले तो खाऊनच पुढे गेले पाहिजेत. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस मोठा नसतो, तो विचार, तो भावना या गोष्टी मोठ्या धारण केल्या की तो विचार, ती भावना त्याला आपोआप लार्ज करते. एनलार्जमेंट. तुम्ही आहेत त्याच स्वरूपातून विस्तारित होता. तुकाराम महाराजांच्या मागणीचा स्तर हा आणखी सूक्ष्म होत जातो. ते म्हणतात देवाकडे मागता, इथं तुम्ही बरोबर आहात, पण मागणीचे विषय जर सामान्य असतील तर तुम्ही पुन्हा सामान्य आहात. मग महाराजांना अपेक्षित कोण आहे? तुम्ही मागा कोणाकडेही, पण ते अध्यात्म संपदेतलं असावं. तुम्हाला क्रॉस कनेक्शन सांगू का? शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणजे झालं. कोणतं? देवाकडे प्रपंचातलं मागलेलं महाराजांना मान्य नाही, पण प्रपंचाकडे देवासाठीचं मागितलेलं पूज्य आहे. विनवितो सकळा जन दान इतुले द्या मज दिना. काय हवंय त्याला? म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. मागितले जगाकडे आणि स्वरूप काय? तुम्ही राम म्हणा, रामनामाचा उच्चार करा. याचा अर्थ प्रापंचिक स्तरातून, प्रापंचिक क्षेत्रातून अध्यात्म मागितलं तर पूज्य आहे, पण अध्यात्म क्षेत्रात येऊन पुन्हा प्रपंच मागितलं तर ते त्याज्य आहे. म्हणून ते मागतात हेही बरोबर, ते मागत नाहीत हेही बरोबर. विठाला बरं, ते मागताना कोणत्या स्तरावरून मागतात तेही तिथल्या तिथे बरोबर आहे. साधारणतः आपला जेव्हा परमार्थ पथावरचा प्रवास सुरू होतो, तो पहिला दिवस आणि आजचा दिवस याच्यात काही फरक पडला आहे ना? नक्की. आम्ही तेव्हा जो विचार करायचो तो आणि आता जो विचार करायचो तो, यात फरक पडला आहे ना? मी तर म्हणतो याच्यात जर फरक पडला नाही असं कोणी म्हणत असेल तर समजा याच्यात फरक पडलाय. विठाला दररोजचं भजन हे तुम्हाला दररोज 2 पावलं पुढे 2 पावलं पुढे घेऊनच जात असतं ना. ते तुम्हाला तिथे ठेवत नाही. आणि तसं झालं नाही. ज्याला प्रगमनशील जीवनवाद म्हणतात. माणसाचा आजचा काळ इतका सुंदर असावा, इतका सुंदर असावा की कालच्या चांगलेपणाची सुद्धा आज लाज वाटली पाहिजे. आजचा एवढा काळ सुंदर पाहिजे आणि आज इतका सुंदर होता की मला कालची आजच्या समोर लाज वाटली तरी माझा उद्या ह्या आजच्यापेक्षा सुंदर असेल. याला प्रगमनशील जीवनवाद म्हणतात. किती वर्ष झाली? म्हणजे 40 वर्ष झाली कीर्तनाला जातो. कोणता अभंग पाठ आहे? म्हणे बोलिलेले कुरे. विठ्ठला त्याला कोणता जीवनवाद म्हणायचा? कशाला प्राधान्य? हा धान्याला प्राधान्य आहे हो. मला म्हणायचं काय, मी रोज आणखी थोडा पुढे, आणखी थोडा पुढे गेलो पाहिजे. तुकाराम महाराज भजनाच्या ट्रॅकमध्ये आले ना. भजन जिथून आरंभ झालं तिथपासून महाराजांचा जीवनवाद असा उंचावत गेला. मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसार तापे थापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करिता देवा मी संसार तापे तापलो. असं म्हटलं केव्हा जातं हो? जेव्हा संसार मला सुख देईल अशी आशा असेल तरच ना. मुलाचं लग्न झाल्यावर जर 3 महिन्यात मुलाची आई म्हणाली फसलं हो सगळं, याचा अर्थ काय? लग्नाच्या आधीचे इमॅजिनेशन फार मोठं असेल ना. अशी येईल, असे पाय दाबील, ती येते आणि दाबते पण पाय नाही, गळा. मला म्हणायचं काय, मग कोण म्हणतं की प्रपंचाने मला दुःख दिलं? प्रपंचाने दुःख दिलंच नाही. दुःखाला कारण एकच आहे, प्रपंचाविषयी तुमच्या आकांक्षा, तुमच्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन. आणि त्याला यथार्थ रीतीने जाणणारा तक्रार करतच नाही. एकाने वावी वेसला ही गर्दी जमा केली, 8-10 हजार लोक. ते म्हणाले मी सिक्रेट ओपन करणार आहे. सिक्रेट. लोक जमा झाली. काय सिक्रेट आहे पाहूया, काय सिक्रेट आहे पाहूया. त्यांनी सगळ्यांना बसवलं, सांगितलं मिरची तिखट असते. लोक म्हणतात हाना याला.
मिरची तिखट असते काय सिक्रेट आहे? ते तर जग जाहीर आहे. आणि त्यासाठी इकडं का बोलावलं? म्हणजे मिरची तिखट आहे असं जर मी म्हणेल सिक्रेट ओपन केलं तर लोक म्हणतील नाही नाही नाही, हे सर्वांकरता कॉमनच अनुभव आहे ना हा. तसं जर कोणी म्हणाला प्रपंचात मला दुःख झालं तर मिरची तिखट आहे डिक्लेअर करण्यासारखंच आहे, कारण तो दुःख बांधवडी आहे. विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. हो. म्हणजे त्यांचाही प्रपंच दुःख रूप आणि आमचाही दुःख रूप आहे. आमच्या मुंबईचे लोक म्हणजे तुम्हा लोकांना जितकं मुंबईचं अप्रूप आहे ना, आमच्या जवळच्या लोकांना इनसाइड मुंबई त्याचं अप्रूप आहे. ते लोक अँटिलिया बघायला जातात. अँटिलिया, यु नो अँटिलिया, हां, अंबानीचं घर कसं असेल, हे लोक अंबानीचं घर बघायला जातात आणि तो दुबईला राहायला चाललाय. विठ्ठला विठाला विठाला. त्याला विचारलं का, ते म्हणतात जीप गाड्यात काडतुसं ठेवू लागले लोक, कोणाच्या खांद्यावर कोणाचे वाजे, आपलं ओझे. ओझे, ओझे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत जातात, पण त्याचाही प्रत्यय दुःखाचाच आहे. आणि मानवी मनाचा ही एक गफलत आहे बरं का. ही गफलत आहे की आम्ही इतर माणसाला प्रापंचिक वैशिष्ट्याने युक्त असल्याने सुखी कल्पितो. इमॅजिनेशन. गाडी मारुती बरी का मर्सिडीज? मर्सिडीज आहे, चांदणी ती चांदणीच. हां, पण हे दातली गोंदा रोडला चिखलात जर बंद पडली तर दुरुस्त करायला बरी कुठली? मारुतीच. कुठल्याही गावात देऊळ आहे, कोणी पूजा करू शकतो. मारुती तिथं उचलूनच न्यावी लागणार आहे. म्हणून तुम्ही जे इमॅजिनेशन करता, एक लक्षात ठेवा, कितीही जग मोहक आणि देखणं असलं तरी भजनाच्या आश्रयाशिवाय मी सुखी आहे हे म्हणणं थोतांड आहे. विठाला दुःख प्रतीतीला आलं की भजनाचा जन्म झाला पाहिजे. फक्त फरक इतका आहे, सामान्य माणसं संसारात दुःख मिळालं तर पश्चाताप करतात आणि साधक प्रपंचात दुःख मिळालं की अनुताप करतो. आता हे पश्चाताप आणि अनुताप, इथं कोरोना परत येतो का काय असं वाटू लागलं. हे पश्चाताप आणि अनुताप यात फरक काय? सोपं सांगतो. पश्चाताप झालेली माणसं भांडण करतात आणि अनुताप झालेली माणसं भजन करतात. अनुतापे तुझे राहिली चिंतन, झाला हा वमन संसार. भजनाला आरंभ झाला पाहिजे बस, मग तो कोणत्या का कारणाने असे ना. तुकाराम महाराजांच्या भजनाचा आरंभ दुःखामुळे असल्या कारणाने महाराजांच्या भजनाचं आरंभीचं ध्येय हे दुःख दूर करणं एवढंच होतं. नंतर त्या दुःखाबद्दल सकारात्मक होणं हे झालं आणि तिथून महाराजांनी पाऊल टाकलं, आता येणारं काहीही असो मी त्याला भीक घालत नाही. पहिलं चरण. होईल तो भोग भोगिले आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला. होईल तो भोगिन आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला, होईल तो भोग भोगिन आपुला. न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासाव इच्छित सेनान, तुम्हा पासाव घे इच्छित सेनान, तुम्हा पासाव घे इच्छित सेनान,
तुझ्यावर ओझं घालणार नाही. तू जरी गारा पाडल्या आमच्या मांडवावर तरी कीर्तन होणार. विठाला हो भले आम्ही काय करायचं ते करू. काय करायचं ते करू. एरवी शेतकरी मेन कापड घालतात, आता आमचे साऊंड बॉक्स मेन कापड घालून उभे आहेत. पण कीर्तन मात्र होणार. विनेकरी त्याच किडने गिरकी घेणार. विठाला जे काही होणार आहे ते सगळं मी स्वीकारणार आहे. आता काय हरकत नाही. भले लागला धक्का तरी काही हरकत नाही. पण गिरकी म्हणजे गिरकीच. गिरके प्रसिद्ध आहेत तुमच्याकडच्या. विठाला जाऊ दे आता. गिरकीची आणखी फिरकी कशाला. काय जे होणार आहे ना स्वीकारेन मी. खरं तर या समग्र मागणीचा आपण अभ्यास केला. त्याचा भाव असा आहे की तुकाराम महाराजांना देवाने विचारलंय, मी नेमकं काय करू तुमच्यासाठी सांगा. मी काहीतरी एक करायचं ठरवलंय. तेव्हा महाराज आपल्या दुःख भोगांना बाजूला ठेवून ते भजनाकडे आणि नामाकडे लक्ष वेधतात. कारण पुढे तुझ्याजवळ मी दान मागताना माझ्या अंतरात तुझं ध्यान आणि मुखात नाम राहावं. बाकी ते बाजूला ठेवून माझी दुःख मी दूर करेन असं मी तुला कधी सांगणार नाही. असा त्या अभंगाचा भाव आहे. खरं तर शेतकरी किंवा कोणताही वर्ग जो आत्महत्येकडे प्रवृत्त झालाय, तुकाराम महाराजांचं यापेक्षा काय आणखी मार्गदर्शन हवंय सांगा ना. ही केवढी मोठी सकारात्मकता आहे. काय जे होईल ना त्याच्यावर मी मात करेन आणि तिथून पार होईन. एक लक्षात घ्या, बाहेरची गोष्ट तुम्हाला अनुकूल प्रतिकूल राहील की नाही राहणार ते नंतर आहे. पहिलं तुम्ही स्वतःला अनुकूल राहिलं पाहिजे. तुम्ही स्वतः मजबूत राहा. बाहेरच्या गोष्टी तुम्हाला आपोआप अनुकूल होतात. सोपं सांगतो तुम्हाला. देवाच्या पुढे दिवा लावतो ना आपण आणि तिथून निघाल्यावर दिवे लावतो, तो भाग वेगळा. तो दिवा विझू नये म्हणून त्याला आपण काचेचं तावदान घालतो. बरोबर आहे. कारण कोण विझवतो त्या अग्नीला? वारा. बरोबर आहे. विझवतो नक्की. बरं ठीक आहे. जंगलाला आग लागली तर पसरवतो कोण? हा वारा. आणि मग अशी तर तुम्ही म्हणाले ते विझवतो कोण? आज कसं काय चालेल? ते आत्ता ईव्हीएम आलेत. ते बरे झाले ईव्हीएम आता आले. आपली सीट पडल्यावर घोटाळा झाला म्हणता येतो. पूर्वी तसली भानगड नव्हती. ते काय होते? बॅलेट पेपर असायचे. मग ते चालायचं आणि ते पूर्वी फार छान राहायचं. पोचवण्याची व्यवस्था असायची मतदाराला. पोचवण्याची परत घरी येण्याची ते तुमचं तुम्ही पहा. आधार नाही कोणी बस. पण ते नेऊन सोडायचे तिथपर्यंत. आणि तो निघाला ना की त्याला परत लगेच दारातच विचारायचे माग कोणाला. असं सगळं असायचं. एक जण असाच आला बाहेर. तो सगळ्या पंक्ती जेवून आला होता तिथं येतानाच मतदानाला. ते खिशामध्ये ना सगळ्या निशाणे ठेवायचा होतो. ज्याचं हॉटेल असेल ते बाहेर काढायचं. विठ्ठल असे निशाणीवाले दृष्टांतातच सापडतात असं काही नाही. ते कुठेही सापडू शकतात. तो मतदान करून आला बाहेर. एकाने विचारलं खरे कोणावर शिक्का मारला? मग तो म्हणाला आपण कोणालाच नाराज करत नाही. काय करून आला गडी? बस सगळ्यांना दान करूनच तो बाहेर आला. आता जर सगळ्यांवर ठप्पे मारले तर ते ग्राह्य होईल का? काहीतरी एकच ना. मग तुम्ही त्याच्यासारखंच मतदान नाही का केलं? आता तुम्ही विझवणारा कोण? तर तुम्ही वारा म्हटलं. आणि तुम्ही वाढवणारा कोण म्हटलं? मग याच्यातून काहीतरी निर्णय करावा लागेल ना. त्याचा निर्णय कसा करणार? निर्णय असा आहे, वारा विझवणारा का वाढवणारा हे वाऱ्यावर डिपेंडच नाही. मुळात अग्नी किती ताकदीचा आहे यावर अवलंबून आहे. अग्नी दिव्याचा आहे, कमजोर आहे. वारा आला की विझणार. पण अग्नी जर जंगलाला लागलेला असेल तर येऊ दे ना वारा, तो तुम्हाला वाढवणारच. तसं तुमच्या जीवनात वाट्याला आलेली प्रतिकूलता ही तुमचं नुकसान करतच नाही. एक 10 दिवसापूर्वी आमच्या आयुर्वेदाचार्यांना भेटायला गेलो. सहज गमती जमती निघाल्या आणि ते म्हणाले महाराज संकटाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं आपत्तीबद्दल माझं म्हणणं एवढं आहे, तुम्ही तुमच्या जीवनात जो आतापर्यंत स्वतःचा विकास साधलाय हा सुविधांचा नाही आपत्तीचा परिणाम आहे. तुमच्या अडचणी तुम्हाला पुश करत असतात. त्याला कसं काय? म्हटलं सांगतो तुम्हाला.
आपण मंगळावर यान पाठवलं, बरोबर ना? मिशन मंगल, K-7 त्या शास्त्रज्ञांचं नाव. अक्षय कुमारने फार सुंदर चित्रपट काढलाय, बघा आपण नक्की. मुलांना तो जरूर दाखवा. आपल्या शास्त्रज्ञांचं आपल्याला भान असलंच पाहिजे, कारण मंगळावर यान पाठवणारा चित्रपट ज्या बजेटमध्ये झाला त्याच्या कमी बजेटमध्ये इस्रोने आपलं यान मंगळावर पाठवलं. आपल्या शास्त्रज्ञांचा आपल्याला सार्थ स्वाभिमान असला पाहिजे. सगळं जग कोविडमध्ये अडकलं ना, तेव्हा सगळ्यात प्रभावी वॅक्सिन आमच्या शास्त्रज्ञांनी बनवली आहे. आम्हाला याचा अनुभव, याचा अभिमान असला पाहिजे. बॉलिवूडला कोणता रोग झालाय मला काही, त्यांच्या मेंदूला नारू झाला असावा का? अरे कोविडवर काम करणाऱ्या एखाद्या सायंटिस्टवर का नाही चित्रपट आला? एखाद्या उद्योजकावर का नाही चित्रपट आला? त्यांना माहिती आहे जर उद्योजक आणि सायंटिस्टवर चित्रपट निघाले तर भारतातली तरुणी ध्येयवादी बनेल आणि ती तरुण पिढी इतका विकास साधेल की जगातले सगळे देश मागे पडतील. म्हणून आमच्या पिढीचा मेंदू नासवण्याकरता फॉरेन कंट्री फंडिंग करतं आणि घाणेरडे चित्रपट आमच्या पोरांच्या गळी पडतात. विठाला कारण जे तुम्हाला दाखवलं जातं तसं होण्यामागे तुमची भावना सुरू होते. ते मंगळावर यान पाठवायला घेतलं होतं. मंगळावर यान पाठवणं म्हणजे मंगळ ग्रह मंदिर आंबळनेर नव्हे. विठाला ते घर चिटकवले झाले भक्त असं नाही हे. तो फार बाधा देतोय. यापेक्षा त्याचं संशोधन करावं. तर चित्रपट आपण पाहिला असेल तर मी काय म्हणतोय ते आपल्या लवकर लक्षात येईल. ते यान पाठवायला घेतलं तेव्हा पूर्ण पाऊस सुरू झाला, ढगाळ वातावरण, गारा वगैरे नव्हते पडले तिथं, पण ते यान सोडायला लेट झालं. बरं, सगळे सायंटिस्ट चिंतित झाले, कारण ऑर्बिटमध्ये जेव्हा मंगळ फिरतो तेव्हा पृथ्वी आणि मंगळ यांच्यात सगळ्यात कमी अंतर राहतं. त्या काळात ते यान तिथं उतरवणं शक्य होतं. आणि यान उडवताना सोडताना ते खूप उशीर झाला होता, खूप लेट झालं होतं. 9:15च्या पुढे सुरुवात झाली होती, पण 11:10 पर्यंत संपून जाणार होतं. झालं असं, ते यान आता पोहोचणार नाही. शास्त्रज्ञांनी आशा सोडून दिली की आता आपण उडवलंय ना, काय होईल ते पाहू. तुम्हाला आश्चर्य सांगतो, ते यान त्याच्या गतीनं उडत असताना त्याच्या रस्त्यामध्ये एक सौर वादळ आलं. त्या सूर्यमालेत जी वादळं येतात त्याला सौर वादळ म्हणतात. आणि त्या वादळाच्या कचाट्यात हे यान सापडलं. आणि हे यान त्या वादळात सापडल्यामुळे याचा स्पीड दुप्पट झाला. आणि ते जेवढं लेट झालं होतं त्या अंतर कव्हर केलं. बिफोर टाइम ते मंगळावर लँड झालं. मला तुम्हाला आता एवढंच विचारायचं आहे, आपल्या त्या यानाला मंगळ कशामुळे लवकर मिळालं? त्याच्या आयुष्यात वादळ आलं म्हणून ना. मग आपल्या आयुष्यात काही मंगळ येणार असेल तर थोडी वादळ येऊ द्या की. विठाला 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 विठाला. जगातला कोणताच मोठा माणूस आरामशीर पुढे गेलेला नाही. या प्रत्येक माणसाला विचारा. यशस्वी माणसाचा द्वेष करणं सोपं आहे, त्याचा प्रवास कोणी पाहायचा? हर आदमी हीरा ही होता है, बस चमकता वही है जो घिसता है. त्याला ते पैलू पाडून घ्यावे लागतात, त्याला तो त्रास सोसावा लागतो. महाराज इतकी सकारात्मकता आम्हाला देतात. तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या म्हणजे तुम्ही मोठ्या सन्मानाचे आता अधिकारी आहात. आणि काही नाही, आपल्याला देव फार क्षमता देतो. आपला गोंधळ केलाय सहानुभूतीवाल्याने. तुमच्याशी तरी असं वागावं का? खलास करतात माणसं. उलट आपल्याला असं सांगणारा भेटला पाहिजे, अरे काळजी करू नको, तुझ्या जीवनात अडचणी आल्या असतील पण तू आतापर्यंत खंबीर उभा आहे ना, देव तुझ्या मागे, अजिबात घाबरू नको. ही सांगणारी माणसं आज जगात नाही. ही माणसं भेटली पाहिजेत, उभारी देणारी. सोपं सांगू, ज्ञानेश्वरीमध्ये काही समान आकाराच्या ओव्या आहेत, म्हणजे शब्द काही समान आहेत. त्याच्यात एक ओवी आहे, काही शब्द सारखे आहेत त्यात. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाऊ फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. आणि अशीच साधारण दुसरी ओवी आहे, जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाऊ फेडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. फरक काय ते ऐका.
तुवा संग्रामी अरुजिंतीला ही ओवी कृष्णाच्या मुखात आहे अर्जुनाला सांगताना, आणि जेने संग्रामी हरुजिंतीला ही ओवी संजयाच्या मुखात आहे धृतराष्ट्राला सांगताना. विठ्ठला खरं विठ्ठल खरं विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं संजय काय सांगतो, कारण संजय काय सांगतो त्याला फार महत्व आलं होतं. विठ्ठला खरं विठ्ठल. आता त्याच्या शेटला काही कळत नव्हतं, सांगेल तेच बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचायच्या. असो, तेव्हा संजय म्हणाला की बघ काय चाललंय, जेने संग्रामी अरू. मी फक्त महाभारताबद्दल बोलतोय, तुम्ही वेगळं महाभारत उभं करू नका. तेव्हा ज्याने शिवजीला हरवलं, निवात कवचाचा ठाव फेडला, तो अर्जुन कवळला हो मोहाने. त्याचा ग्राफ असा खाली आला. पण कृष्ण अर्जुनाशी बोलतो ना, अर्जुनाचा ग्राफ खाली नाही आणला. तुवा संग्रामी हरुजिंतीला, निवात कवचाचा टाव फेडीला, आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी. लक्षात घ्या, ताकदीने कर्ण मोठा होता, मग जिंकला कोण? अर्जुन. काय कारण? कानाजवळ बोलणारा कोण होता यावर डिपेंड आहे. कर्णाचं ड्रायव्हिंग शल्ल्याकडे होतं, त्यामुळं कायम शल्य बोलायचा. शल्य शब्दाचे दोन अर्थ होतात. एक वीक पॉइंट, खजील करणारी गोष्ट, त्याला शल्य म्हणतात. आणि पांडवांचा मामा, पांडवांच्या मामानेच रोल बजावला. कोणता? तुला जमणारच नाही, तुझं टायरच फसणार, पंक्चरच होणार, एवढा पाऊस पडलाय, गाडी नेऊच नको तिकडं. विठ्ठल त्यामुळं कर्णाचं अवसान गळून पडलं. कर्णाच्या कानावर शल्य पडत होतं. अर्जुन जिंकला का? कौशल्य पडत होतं ना. अर्जुनाला कृष्णाने उभं केलंय. तसं तुकाराम महाराज या वचनाने आम्हाला उभं करतात. राहा ना उभा. होईल तो भोग भोगीना आपुला. काय येईल, तुम्ही बलवान व्हा. बाहेरची प्रकृती तुमच्या अनुसार काम करते. तुमच्यातल्या क्षमतांचा विकास तुम्ही साधायचा आहे. तुकाराम महाराजांची आव्हान आहेत आम्हाला. संकोचोनी काय झाला असेल, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. वडापाव तसाच होता, पण चाच्याला कॉन्फिडन्स होता. नुसती खाता का नेतानी फेमस. विठाला तुम्ही आहे तिथूनच टेक ऑफ घेता ना. मग महाराज इतक्या उंचीवर आहेत आज. आज ते सुख देन दुःख नष्ट कर असं म्हणतच नाही. तुकाराम महाराजांचे 3 स्तर आपल्याला सांगता येतील. महाराज पहिल्या भूमिकेवर होते जेव्हा दुःख काढून टाक असं म्हणत होते. एक वेळ करी या दुःखा वेगळी, किंवा बहु दुर्वरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. हा पहिला स्तर आहे, बरोबर आहे. दुसरा स्तर काय आला? आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. पण ते म्हणतात देवावर तरी कशाला भार घालवावा, म्हणून होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझं. विठ्ठला हो, देवावरही भार घालायचा नाही. का नाही घालायचा? आता समज आली आहे. आपल्या जीवनातल्या सुखदुःखाला आपणच कारण आहोत ना. अगा कर्मी जे उरावी तैती सुखदुःखी फळावी, तया ते भोगावया यावे देहाई का. मी तेच भोगतो जे मी केलंय. माणसाचे भ्रम आहेत. मी करतो मला भोगावं लागत नाही, किंवा मी जे भोगतो ते मी केलं नाही. याला अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश असे वेदांत शास्त्राने दोष म्हटलेले. तुम्ही जे करता ते तुम्ही भोगताच, जे तुम्ही करत नाही ते तुम्ही भोगत नाहीत. हा अकाट्य सिद्धांत आहे. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. मग महाराज म्हणतात जर असा नियम आहे तर मग आपण जे भोगतो ते आपणच केलेलं आहे. मग करताना आम्ही चिंता केली नाही, भोगताना का चिंता करावी? कॅन्सर झाल्याचं दुःख कोणाला झालं पाहिजे? ज्याने गुटखा कधीच खाल्ला नाही त्याला. ज्याने गुटखा कायम खाल्लाय त्याच्यासाठी सिलेबस आहे तो. विठाला जो तंबाखू रोज खातो आणि मग ऍक्च्युली तो रोज तंबाखू खातो आणि तंबाखू त्याला प्रत्येक मिनिटाला खाते हेच त्याला माहित नाही. तिचं खातेच असं आहे ते. मला म्हणायचं काय आहे की माझ्या कर्माने मला जर दुःख भोग असेल तर मी तो टाळता कामा नये, म्हणून त्याचं स्वागत करावं. एक दुसरी महत्वाची बाब, आयुष्यात आपल्याला नाम भजन कीर्तन या बाबीच्या सन्नीत सुखानं नेलेलंच नाही, आम्हाला नेलंय ते दुःखाने नेलंय. श्रीमद भागवत पहा आपण. कृष्ण परमात्मा
द्वारकेला जायच्या आधी दोघांना भेटला होता. एक कुंती माता आणि दुसरे भीष्म. दोघांनी 2 गोष्टी मागितल्या होत्या. भीष्मानी सांगितलं, माझी एक कन्या, माझी एक मुलगी अविवाहित आहे, कुमारी आहे, तिच्याशी तू विवाह कर. इति मतिरूप म्हणजे बुद्धीशी तू लग्न लाव. आणि कुंती मातेला विचारलं, आत्या मी आता जायला निघालोय, काय पाहिजे असेल तर मागा. तेव्हापासून आत्या मागू लागल्या विठ्ठला. विठ्ठला 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 ज्यांच्याकडून समृद्धी गेलाय त्यांना विचारा विठ्ठला. हो, रक्षाबंधन बंद पडले, ते कोर्टातच भेटायला लागलेत आता. इतकं भयानक आहे. समाजाने या गोष्टीला थोडंसं वैचारिकतेने घेतलं पाहिजे. आपले पूर्वज आपल्याला हसतील. ते म्हणाले, आम्ही गरीब होतो, लेखाची तुम्ही दरिद्री आहात. वा कारण संपत्ती करता तुम्ही स्नेह संपवला, तुम्ही प्रेमाला काही मूल्यच ठेवलं नाही. आम्ही दोन्ही स्तरातून विचार केला पाहिजे. पहिला विचार हा आहे की बहिणीने सांगावं, बहिणीने, दादा तुझा सुखाचा संसार, त्यात माझा आनंद आहे, जागा द्यायची झाली तर घरात दे, शेतात नको, मी त्यातलं सुख शोधतोय, असं म्हणणं आहे. कोणाचं? बहिणीचं. टाळ्या कोणी वाजवल्या? भावांनी. लगेच विरोधात जाऊ नका, तुमचा पण फॉर्म भरतो. आपल्या बहिणीने असं म्हटल्यानंतर भावाने म्हटलं पाहिजे, 50 एकर आहे, 10 गुंठ्याचा उतारा या गावात तुझ्या नावाचा पण पाहिजे विठ्ठला. विठ्ठला 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 हो, एकमेकाची काळजी घेणं आपलं काम आहे ना. बायकोला साडी घ्यायला कुठे जातो? येवला, बरोबर आहे. आणि मग बहिणीची भाऊबीज उल्हासनगर, ती म्हणते येस घ्यायला, तुला पाहतेच, सेलच्या साड्या आणतो. आणि ह्या जबाबदाऱ्या भाऊजयांवर आहेत. त्यांनी हे मधलं जे कन्सल्टिंग आहे ना, कनेक्टिंग, कोऑर्डिनेशन त्यांनी केलं पाहिजे. त्यांनी नवऱ्याची बाजूही समजावून सांगितली पाहिजे, तिलाही समजवलं पाहिजे. तिला जिथं मान पान मिळतं तिथं तो द्यावा. ती आल्यावर सगळ्यांनाच बरं वाटतं असं थोडं आहे. उलट ती घरातून गेल्याशिवाय न आनंद, तिला म्हणतात न नंद. पण आता करता काय, नवसाचा देव आहे, पूजलाच पाहिजे. ही भावना तुम्ही तिला सन्मानित केलं पाहिजे. ती स्वार्थ सोडते. आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे बहिणीची काळजी घेणं या भावाच्या जबाबदाऱ्या नाही का? त्याच्यामुळे विवादापेक्षा विवादाला धन्यवाद म्हणून ज्या धनावरून वाद होतो त्याच्या बाबतीत लवादात जाऊ नका विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आत्या काय पाहिजे ते बोला. आत्या म्हणाले, नक्की देणार ना? म्हणे बोला ना काय. विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगत गुरो हो. काही नको कृष्णा, फक्त अडचणी दे, दुःख दे, कारण या दुःखानेच तुझी पुन्हा पुन्हा भेट होत राहील. म्हणून भक्त दुःखाचं स्वागत करतो. तुझ्यावर ओझं न टाकता माझं दुःख आहे मी भोगीन. महाराज या भावनेनं संत जगत असतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, ज्ञानेश्वरीतली तुमची आवडती ओवी कोणती? संत ज्ञानेश्वरीबद्दल प्रेम निर्माण करतात, किंबहुना ज्ञानेश्वरीबद्दल प्रेम निर्माण करणारच खरा संत. इथं चुलत्याचं नाव सांगितलं तरी गर्दी होते विठ्ठला. अरे बागेश्वर काय सांगतो यापेक्षा ज्ञानोबा आहे हा बागेतला ईश्वर आहे. आम्ही ते पाहिलं पाहिजे. चमत्काराचा आश्रय काय उपयोगाचा आहे हो? जीवनाला स्वीकारण्याची सवय असू द्या. गोंदवलेकर महाराज म्हणाले, माझी आवडती ओवी, माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले व्हा वेगा. पण देव थोडा नाराज झाला. तुम्ही आहे ते सगळं स्वीकारणार आहात, मग मला काही करण्याची इच्छा आहे ना. महाराज म्हणतात, मग ते दुसऱ्या चरणात करा. तुम्हा पासव हे इच्छित हे दान, तुम्हा पासव हे इच्छित हे दान. तुम्हा पासावं इच्छित सिद्धान, तुम्हा पासावं इच्छित सिद्धान. तुम्हा पासव इच्छित हे दान, तुम्हा पासव इच्छित हे दान.
इच्छित हे दान तुम्हा पासाव इच्छित हे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम अंतरीचे ध्यान मुखी नाम तुम्हा पासावे इच्छित हे दान तुम्हा पासावे इच्छित हे दान गोपाळ कुमारी जय जय विठोबा काळी, काळी. आई गोपाळ कुमारी गोपार खुमाई गोपार खुमाई गोपाळ कुमारी गोपार गोपाळ कुमारी विठोबार खुमाई गोपार खुमाई विठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई 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 जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई तुम्हा पासावही इच्छित सेदान अंतरीचे ध्यान मुखी नाम. हे भगवंता, तुझं ध्यान तुझं नाम आमच्या मुखाला सतत राहिलं पाहिजे. सुख दुःख याचा विचार आम्ही पाहत नाही. वारीला जाताना जास्त त्रास होतो का महाबळेश्वरला जाताना त्रास? वारीसारखा त्रासच कुठं नाही हो. का तिथं तुम्ही एसी गाडीत जाता, इथं पायीच झालं 11 नंबर, एकावर एक 11 चालतं ना. तिथं तुमच्याकरता स्पेशल सूट असतील, मोठमोठ्या रूम्स लॉन्ज असतील, सगळ्या व्यवस्था आहेत. वारीमध्ये तंबू इकडून 25 तिकडून 25. बरं ते एकदा घोरायला लागले ना फार अघोरी असतात. विठ्ठला हार्मोनियम बंद करताना भाता ओढण्याकरता सगळे सूर दाबतो ना आपण, मग खर्जपासून षडजेपर्यंत सगळे एकत्र, काही कळायला मार्ग नाही. बरं, दिंडी मालकाला अन्नपूर्णा प्रसन्न, 200 माणसांचं वरण 400 माणसांना सुद्धा कंटिन्यू. आता एवढ्या सगळ्या गोष्टी, पण तिथला आनंद निराळा आहे. त्याचं कारण आहे तिथं भजन असतं. तिथं भजन आहे. तसं जीवनामध्ये भजन तुटू नये यासाठी दुःख आलं तरी चालेल, कारण भजनाकरता जे दुःख स्वीकारलेलं आहे ते भजन करताना आपल्याला त्रास देत नाही. तुम्ही पहा, दिंडी मालकाला जर दिंडी फास्ट न्यायची असेल ना, तर तो पटकन चला असं म्हणत नाही, तो पकवाजा मॅनेज करतो. त्याला सांगतो ठेका आता द्रुतगती महामार्ग. एरवी ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा, आणि दिंडी पळवायची असेल तर ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. हा, काय फरक पडतो हो? तुम्ही जर ठेका मंद धरला ना, ज्ञानबा तुकाराम, कारण दिंडी नुसती पखवाजाच्याच नाही, तर ते पावलाचा आणि पखवाजाचा ठेका एकच असतो, ज्ञानबा तुकाराम. आणि तुम्ही ठेका वाढवला का, ज्ञानबा तुकाराम, आपोआप पिकअप वाढतो हो. आणि जेव्हा तुम्ही त्या भजनाच्या ठेक्यावर अंतर कापता, तुम्ही गंमतच पहा, किती म्हातारा माणूस असू द्या, तो दिंडीत चालताना थकत नाही. आणि किती पैलवान असू द्या, दिंडी सुटू द्या, ते रनच निघत नाहीत नंतर. 1 ओव्हर 50 रन काढा आता, अजिबातच नाही. याचा अर्थ भजनाच्या ठेक्यावर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या चालण्याचे श्रम नाही. चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे. जरा सोपं बोलू, वारीला चालतानाच नाही, जीवन जगताना सुद्धा जर ज्ञानबा तुकाराम हा ठेका असेल,
तर आपल्याला चालण्याचे श्रम होणार नाही, आपल्याला जीवनातली दुःख जाणवणार नाहीत. आणि ज्ञानबा तुकाराम असा ठेका आहे ना, तो एक धरल्यावर कोणताच ठेका लागत नाही. नाही तर सगळे ठेके येतात आयुष्यात. त्यामुळे हाच ठेका असावा, ते सांगायचा ठेका घेतलाय मी. विठ्ठला त्याच्यामुळं किती दुःख येत पण भजन जाऊ द्यायचं नाही. त्या भजनाच्या सेवनामध्ये ती दुःख निघून जातात. महाराज म्हणतात एवढं पाहिजे. शेवटचं उदाहरण सांगून आवर्त घेतो. उदाहरण आवडतंय म्हणून, नाही तर आधीच आवर्त झालं असतं. निघाले पण अख्खी अयोध्ये त्यांच्या मागे. तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, आम्ही तुझ्या बरोबर येणार रामा, आम्ही तुझ्या बरोबर येणार. पहिला मुक्काम रामप्रभूचा तमसा नदीच्या तीरावर पडला होता. सगळे आले, अयोध्यावासी थांबले. मध्यरात्री रामप्रभूंनी लक्ष्मण आणि सुमंत्र काकाला उठवलं. म्हणे यांना आपण सोबत नेणं योग्य नाही. ते म्हणाले का? त्याचं कारण वनवास रामाला आहे, अख्खी अयोध्या वनवासात येऊ शकत नाही. ते म्हणाले आपण त्यांना समजावून पाहू. रामाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एका वृद्ध माणसानं दिलेलं उत्तर आहे. तो म्हणतो, रामा तू ज्या अयोध्येत राहत नाहीस, आमच्याकरता ती अयोध्या अयोध्या नाही, ते अरण्य आहे. आणि तू ज्या अरण्यात राहत असशील, आमच्यासाठी ती अरण्य नाही, ती आमची अयोध्या आहे. आता श्लोक ऐका, ज्याचं मी भाषांतर केलंय. नहि तत् भविता राष्ट्रम यत्र रामो न भूपती, तद्वनम भविता राष्ट्रम यत्र रामो निवत्स्यती. वारकऱ्याला विचारलं ना, व्हॉट्स युअर चॉईस? तुम्हाला ॲम्युनिटी पाहिजे का भजन पाहिजे? सांगूया, थोड्या हाल अपेष्टा झाल्या तरी चालतील, आम्हाला भजन पाहिजे. कारण भजनाची ताकद सामान्य नाही. सुख होईल दुःखाची. महाराज आमचं भजन छान राहू द्या, बाकी काय त्या गाराबिरा पडल्या तर पाहू आम्ही, पण भजनाची धार अखंडित पाहिजे. मग कोणतं दुःख कोणतंही असू दे ना, नये काकुलती गर्भवासासाठी न धरिये पोटी भैकाई. तिथे जन्म मरणाच्या दुःखाचं आम्हाला काही सांगू नको. उलट तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. ते घाबरणारे घाबरू दे, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. मग तुकाराम महाराज फक्त ध्यान आणि नाम या दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवा. मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान, ही वारकऱ्याची व्यवस्था आहे, ही साधकाची भूमिका आहे. आणि एवढं घेऊन तुम्ही जगात कुठेही जाऊन या. जसा गणिताच्या जंगलात घुसलेला विद्यार्थी सूत्रांची बंदूक घेऊन त्यातून बाहेर येतो, मग त्याला कोणतंही श्वापद अडचणीत आणू शकत नाही. तसं ज्या संसारात आपण जातोय, तो दुःखानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. मग त्या दुःखरूप जगात जाऊन यायचं आहे ना, ही तुमच्याकरता व्यवस्था आहे. फणस माहिती आहे? फणस, जॅकफ्रूट, माझा मराठाची बोल कौतुक. तो फणस खायला सगळ्यांना आवडतो, पण कापायला कोणीच तयार नसतो. का? नाही, नुसते काटे ते तर बाहेरची भानगड आहे, आतमध्ये दुसरी एक भानगड आहे. काय? त्याचा चिक. त्याच्यामुळं कापायचं म्हटल्यावर माणूस कापायलाच लागतो. तरी पण कापा बर का, राहू द्या. कापायला घाबरतात का? तो फारच चिकट राहतो. फेविकॉलवाले ना बेईमान आहेत. त्यांनी फेविकॉलची जाहिरात घेताना फणसच दाखवायला पाहिजे होता. कारण फेविकॉलची कल्पना फणसामुळे आहे. ते कोंबडीचं अंड दाखवतात. विठ्ठला माझ्या ज्या भूमिका आहेत त्या प्रामाणिक आहेत आणि अत्यंत स्पष्ट आहेत. तुम्हाला ही कल्पनाच तिथून आली आहे ना, नाही तर मग फेविकॉल असं का असतं? त्या फणसाला कोणी कापायला तयार होत नाही. पण ज्याला त्याच्यात जायचंच असेल त्याच्याकरता एक उपाय आहे. कोणता? हाताला गोडे तेल लावा, मग किती फणस असू द्या. तसं ज्या प्रपंचात आपण जाणार आहोत, जे आपलं कर्तव्य आहे, ज्याच्यात आपल्याला वावरायचं आहे, त्याला ही एकच कवच आहे. हृदयामध्ये परमात्म्याची मूर्ती असावी. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावी अनुसरल्या. आणि मुखामध्ये भगवंताचं नाम असावं. एवढ्या गोष्टी जर असतील ना, तर तो माणूस त्या दुःखरूप जगात सुद्धा जाऊन येतो. तो सुखी होतो नवलनी.
जगाला सुद्धा सुखी करण्याची स्वप्न पाहतो आणि म्हणतो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. त्यामुळं पांडुरंगा अंतरातलं ध्यान आणि मुखातलं नाम मी यामध्ये सॅटिस्फाईड आहे. अभंगाचा शेवट. तू गमन जाऊ दंड गे बडे कमणी मज तू गमन जाऊ दंड गे बडे तू कमणे माझा उदंड ये बळे तू कमणे माझा उदंड ये बळे तू गमन जाऊ दंड ये बडे तू गमन जाऊ दंड ये बडे तू कमणे माझा उदंड ये बळे तू कमणे माझा उदंड ये बळे नाचन मी पुढे माय बापा नाचन मी पुढे माय बापा तुम्हा पासव से दान तुम्हा पासव दान अंतरीचे ध्यान मुखी नाम अंतरीची ध्यानमुखी नाम मुखी नाम रे मुखी नाम मुखी नाम मुखी नाम अंतरजी ध्यान मुखी नाम 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 अंतरीचे ध्यान मुखी नाम मुखी नाम मुखी नाम मुखी नाम अंतरीचे ध्यान 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 अंतरीचे ध्यान मुखी नाम अंतरीचे ध्यान मुखी नाम अंतरीचे ध्यान मुखी नाम तुम्हा पासव इच्छिताचे दान तुम्हा पासव इच्छित हे दान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे मज उदंड ये बडी नाचे न मी पुढे माय बापा तुम्हा पासावही इच्छितसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम. महाराज म्हणतात मी एवढ्याने तृप्त आहे आणि ही तृप्ती परमार्थाचं लक्षण आहे. प्रसन्नता समाधान शांती हा शेवटी तृप्तीने मिळणारा प्रसाद आहे आणि आपल्या सर्वांची वाटचाल त्या दिशेनं आहे. ती दिशा आम्हाला हस्तगत होण्यासाठी जी दशा पाहिजे ती ध्यान आणि नामाची आहे. आपण सर्वांनी त्याचा आश्रय करावा, त्याचा आश्रय करण्याची बुद्धी व्हावी म्हणून महाराजांच्या या अभंगाला गाण्याचा आपण प्रयत्न केला. ज्या ध्यानाचा आम्ही आग्रह करतो त्या ध्यानाचं स्वरूप आपल्या लक्षात यावं म्हणून आमच्या पूज्यश्री मारुतीमामा सेवा ट्रस्ट या संस्थेने एक जगदविख्यात चित्रकार आमच्या कल्याणला राहतात, त्यांना रिक्वेस्ट केलं की पांडुरंग परमात्मा आराध्य दैवत आहे परंतु भिंतीवरून आता गायब आहे.
तर त्या पांडुरंगाचं एक आम्हाला चांगलं उत्तम असं चित्र तुमच्या कुंजल्यातून साकार करून द्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे हातानं काढलेलं असेल असं सुंदर चित्र त्यांनी त्यांच्या कुंजल्यातून साकारलं आणि ज्याच्या प्रचाराची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. तर जे ध्यानयोगी आहेत त्यांच्याकरता ही प्रतिमा अत्यंत प्रेरक आहे. अगदी अविश्वसनीय असं वाटणारं. देशविदेशात त्यांची चित्र विकली जातात. त्यांनी 4x6ची ही इमेज आपल्या आश्रमाला काढून सुपूर्त केली. तेव्हा 500 रुपये एवढं मूल्य आहे, कारण आपण सगळं हाय क्वालिटी मटेरियल वापरून जे अगदी वॉशेबल ही आहे, लॅमिनेटेड आहे, त्याच्यानंतर स्पार्कल लॅमिनेट आहे, ते शाईनी होतं. तेव्हा आपल्या सर्वांकरता ती उपलब्धी आहे. 500 रुपयामध्ये एक प्रतिमा उपलब्ध आहे. काही थोड्या मी आणू शकलो. रामभाऊ वगैरे ही मंडळी आहेत आपल्याकडून, आपल्याला त्यांच्याकडून ती उपलब्ध होईल. या ठिकाणी आपण सर्वजण भाबड सर अत्यंत श्रद्धेने सद्भावाने समग्र दातली ग्रामस्थ, आणि खरं तर आज तर तुमचा गणिताचाच पेपर होता आणि विथ डिस्टिंक्शन आपण फार छान हे दर्शन घडवलं. त्याचा मला सुखावं असा अनुभव आणि आनंद अनुभूती आहे. कीर्तनं तर आमची रोजच चालत असतात, परंतु अशा प्रतिकूलतेत तुम्ही इतका आनंद घेत आहात. भगवंताला तुम्हाला कायम आनंदात ठेवावं लागेल, ती त्याची जबाबदारी आहे. तेव्हा झालेल्या सेवेला विरामाकडे नेताना आमचे आरोटे महाराज असतील, मते महाराज असतील, किरण महाराज, खरं तर ही सर्व श्रीमंती आहे. दरोडा पडायची भीती आहे गावावर आज. तेव्हा ही संपन्नता, भजनानंद आपण सर्वजण घेत आहात. आमचे दराडे महाराज आहेत आणि आमचे नाशिककर सर्व साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या भेटीचा आनंद हृदयस्थ करतो आणि शब्दांना विसावा देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय